ठाकुर्ली रेल्वे फाटक ते मसोबा चौक उन्नत मार्गाच्या उभारणीसाठी MMRDA कडून 36 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला। खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासाठी MMRDAकडे सातत्याने पाठपुरावा केला होता। होणाऱ्या या विकास कामाबद्दल ठाकुर्ली स्टेशन विभागात शिवसैनिकांनी जल्लोष केला। यावेळी आमदार राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, जितेंद्र पाटील, विवेक खामकर, दीपक भोसले, कविता गावण, शीतल लोके, शिल्पा मोरे, स्वाती मोहिते यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी आनंदोत्सव केला। ठाकुर्लीमधून मसोबा चौकात 90 फूटला जो जातोय, अनेक वर्ष महिन्यापासून रखडलेला होता आणि हा उन्नत मार्गाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि सतत लोकांच्या ज्या गरजा असतात, ज्या विकास पुरुष आपण संबोधले जातो, ज्यांच्या माध्यमातून अनेक रोडची कामं चालू आहेत, अनेक प्रकल्प चालू आहेत, असे आमचे श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठाकुर्ली उन्नत मार्गाला 36 कोटी रुपयाचा निधी देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे। आणि आज डोंबिवलीमध्ये ठाकुर्ली भाग असेल, डोंबिवली भाग असेल, आज आनंदाचं वातावरण या शिवसैनिकांमध्ये पसरलेलं आहे। मी मनापासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेबांनी यांनी मागणी केल्याप्रमाणे 36 कोटी रुपयाचा निधी देण्यात आला आणि त्यामुळे आज संपूर्ण या डोंबिवलीमध्ये शिवसैनिकांमध्ये लोकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे। आणि 1.5 महिन्यात जास्तीत जास्त 2 महिन्यात सुरुवात होणार आहे आणि एकदा कामाला सुरुवात झाल्याबरोबर काम तातडीने लवकर होण्याचं काम त्या दृष्टीने आम्ही पावलं उचलणार आहोत। पत्री पुलावर पण अनेक टीका झाल्या, पण आम्ही कुठेही मागे हटलो नाही। श्रीकांतजी शिंदे कधीही हटले नाहीत। 24 तास त्या पत्री पुलावर उभे राहून तो पूल उभा करण्याचं काम श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि मग त्याचप्रमाणे असलेला उन्नत मार्ग त्यालाही 36 कोटी देण्याचं काम सन्मानित श्रीकांतजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे। आणि आम्ही सतत विकासाची कामं करतो। इलेक्शन आले गेले आम्हाला शिवसेनेला काही फरक पडत नाही, कारण आम्हाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आहे, 80% राजकारण, 80% समाजकारण आणि 20% राजकारण। आणि मग सतत आम्ही लोकांच्या काय गरजा आहेत त्या गरजा पुरवण्याचं काम आम्ही सतत करत असतो। आणि तीच गरज आज हा ठाकुर्लीचा उन्नत मार्ग त्याला 36 कोटी रुपये देण्याचं काम सन्मानित श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे।